नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी बनवली जाते। आज आपण बघणार आहोत गुजरातमध्ये कशी कढी बनवली जाते। गुजरातमध्ये तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहे कढी बनवण्याच्या। पांढरी कढी सुद्धा बनवतात आणि ही आहे ग्रीन कढी। ही अशी ग्रीन कढी मात्र तुम्ही कदाचित कधीच नसेल बनवली। यामध्ये मी काही भाज्यांचा सुद्धा वापर केलेला आहे आणि काही मसाले सुद्धा वापरले। आपण महाराष्ट्रीयन कढी बनवताना मसाल्यांचा वापर करत नाही। ही कढी दिसायला जितकी छान दिसते ना, अगदी सुरेख, तितकीच ती खायला अप्रतिम। तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा कढी आणि भात खा, अगदी अप्रतिम। चला तर मग बनवूया साधी, सोपी आणि टेस्टी ग्रीन गुजराती कढी। पण त्याआधी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घेतला मी, त्यात टाकते हे 1 कप घट्ट दही। दही मात्र आंबट घ्या कढी करताना। दह्याला आधी थोडंसं फेटून घ्यायचं। 2 टीस्पून चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आपण दह्यामध्ये आणि जवळपास 1 कप पाणी मी यात टाकते। नंतर पाणी आपल्याला कमी जास्त करता येतं। हे पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं। हे व्यवस्थित फेटलं गेलं पाहिजे, अगदी छान असं स्मूथ झालं पाहिजे। यामध्ये टाकते मी पुन्हा अर्धा कप पाणी, कारण हे मिश्रण बरंच घट्ट आहे। ही आहे फ्रेश कोथिंबीर, थोडी जास्त घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही टाकते मी। त्यातच टाकायचा कढीपत्ता, 25 ते 30 पानं घ्यायची कढीपत्त्याची। ही घेतली आहेत मी 2 तोंडली। तोंडली तुम्ही कधीच कढीमध्ये वापरली नसेल, पण वापरून बघा, खूप छान कढी बनते। तोंडली चिरून घ्यायची, 2 किंवा 1च घ्यायची, खूप जास्त नाही घ्यायचं। अगदी थोडासा कांदा, ही आहे 1 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक। हिरवी मिरची जास्त घेऊ नका, कारण पितांनी मग ठसका जातो। आणि तुम्हाला जर इथे लसूण वापरायचा असेल तर तुम्ही बिलकुल वापरू शकता, ऑप्शनल आहे, तुमच्या मनाने। यामध्ये टाकते मी अगदी थोडंसं मीठ। मीठ नंतर वापरायचंच आहे। थोडंसं थंड पाणी घाला, म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही। आणि झाकण लावून मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। थोडं पाणी टाकून पेस्ट करून घेतली मी याची। ही तयार केलेली सर्व पेस्ट दह्यामध्ये टाकायची। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। गॅसवर कढई तापायला ठेवायची, त्यात टाकायचं 1 टेबलस्पून तूप। तुम्ही तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकता, पण तुपाची देऊन बघा, खूप छान टेस्ट येईल। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि त्यात टाकायचं तूप, जास्त तापू द्यायचं नाही। त्यामध्ये टाकते मी हा 1 दालचिनीचा पीस, 2 हिरवी वेलची आणि 4 लवंग घेतले मी। वेलचीला थोडंसं फोडून घेतलं मी। याच्यासाठी गॅसची फ्लेम मोठी नका करू म्हटलं की, कारण हे आपण जर हळूहळू तूप तापवलं ना की या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो तुपामध्ये उतरतो। हळूहळू आता तूप तापलं। आता तूप तापल्यानंतर याच्यात टाकायचं अर्धा टीस्पून जिरे, थोडासा हिंग, मिक्स करून घ्यायचं। हिंगाचा फ्लेवर कढीमध्ये खूप छान येतो, त्याच्यामुळे हिंग स्किप करू नका। इथे फोडणीमध्ये टाकते मी थोडासा कढीपत्ता, खूप जास्त नाही टाकायचा, कारण आपण आधी भरपूर वापरलेला आहे। या आहेत माझ्याकडे बोराच्या आकाराच्या लाल मिरच्या। तुमच्याकडे या नसतील तर तुम्ही आपली साधी लाल सुकी मिरची पण वापरू शकता, पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते। फोडणीमध्येच टाकते मी अगदी थोडीशी हळद।
हळद तुम्हाला नसेल टाकायची आणि कढी जर पांढरीच ठेवायची असेल म्हणजे हिरवट तर तुम्ही ठेवा. हळद तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. यात टाकायचं आता दही. कलर बघू शकाल आपण किती सुंदर आलेला आहे कढीचा. आणि तसंही आपण ग्रीन कढीच बनवत आहे. मला कढीचा परफेक्ट हाच कलर पाहिजे होता आणि तो अगदी आला आहे बघा तुम्ही. कढी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाका. पण मला मात्र ही एवढी व्यवस्थित वाटत आहे. थंड होऊन ही ना पुन्हा घट्ट होईल. लो टू मीडियम फ्लेमवर कढीला एकसारखं हलवत राहायचं. हलवत राहिल्यामुळे काय होतं, कढी फुटत नाही. बऱ्याच जणांची कढी कढईमध्ये टाकली की फुटते. तसं व्हायला नको म्हणून कढीला एकसारखं हलवायचं. आणि खूप कमी पण गॅस नाही ठेवायचा आणि खूप हाय पण नाही ठेवायचा. आणि कढी उकळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. म्हणजे कढी अगदी छान मस्त स्मूथ होईल. सिल्की सिल्की कढी. ही कढी ना महाराष्ट्रीयन कढी नाही आहे. आपली महाराष्ट्रीयन कढी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ही ॲक्च्युली गुजराती कढी आहे. आणि ही कढी मला माझ्या जाऊनी शिकवली. तिने खूप छान बनवली होती. मला खूप आवडली म्हणून म्हटलं चला मी आपल्यासोबत ही कढी शेअर करते. आणि कोणतीही वस्तू एकाच पद्धतीची खाऊन एकाच प्रकारची खाऊन कंटाळा येतो. मुलांना सुद्धा घरच्यांना सुद्धा. त्याच्यामुळे थोडं वेगवेगळं जर आपण ट्राय केलं तर सर्वजण मस्त आवडीने खातात. कढीला आता छान उकळ आला आहे. चांगली उकळू द्यायची म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जातो. कढी चांगली उकळल्यानंतर आता सर्वात शेवटी टाकायचं याच्यामध्ये मीठ. चवीनुसार मीठ टाका. किंवा मग एवढ्या कढीला तुम्ही अर्धा टीस्पून मीठ टाकू शकता. पुरेसं होईल. आणि सर्वात शेवटी टाकूया थोडीशी कोथिंबीर. आणि तुम्ही जर आंबट गोड कढी खात असाल तर याच्यामध्ये तुम्ही थोडी साखर सुद्धा घालू शकता. पण माझ्याकडे थोडी आंबटच आवडते म्हणून मी साखर घालत नाही. साखर टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे. कढी छान उकळली. आता गॅस बंद करून गरमागरम कढी सर्व करायची. तर आपण पण ही कढी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.